नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी भूगोलाच्या शाखा पाहणार आहोत. मानवी भूगोलाच्या शाखा पाहण्याच्या आधी आपण भूगोलाच्या ज्या काही उपशाखा आहेत भूगोल या विषयाच्या, त्या प्रमुख दोन आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. मागच्या सत्रात आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला. या सत्रात आपल्याला मानवी भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण मानवी भूगोलाच्या शाखा अभ्यासणार आहोत. मानवी भूगोलामध्ये दोन प्रमुख शाखा आहेत, आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये आपल्याला ज्या 7 शाखा दिसतात त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सामाजिक मध्ये आपल्याला 8 शाखांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये मानवी भूगोलाच्या शाखा, पहिली शाखा आहे आर्थिक भूगोलामधली आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये साहजिकच आर्थिक व्यवहार जे आहेत त्यानुसार त्यामध्ये त्या व्यवसायांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करता येतो. यामध्ये जे काही मानवाच्या आर्थिक क्रिया आहेत किंवा व्यवसाय आहेत त्या प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ व्यवसायामध्ये विभागलेल्या आहेत. त्याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करता येतो. प्राथमिक म्हणजे जे पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत, म्हणजे शेती, शिकार, जंगलतोड, मासेमारी, खाणकाम, पशुपालन इत्यादी. द्वितीय व्यवसाय म्हणजे उद्योगधंद्यांवरती. तृतीय व्यवसाय म्हणजे सेवा, व्यापार जे आहेत त्यावरती. आणि चतुर्थ व्यवसाय म्हणजे संशोधन आणि समाज यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यामध्ये आर्थिक भूगोलामधली पहिली जी शाखा आहे ती कृषी भूगोल. कृषी भूगोलाचा अभ्यास करत असताना शेतीशी निगडीत ज्या ज्या काही पद्धतीत नवीन टेक्नॉलॉजी असेल, नवीन पद्धती असतील, शेतीचे नियोजन असेल, शेतामध्ये येणारं पीक असेल, या संदर्भातल्या किंवा शेतीवर परिणाम करणारे काही घटक आहेत, काही चांगले घटक, काही वाईट घटक, या संदर्भातला सगळा अभ्यास आपल्याला यामध्ये करण्यासाठी मिळतो. त्यानंतर दुसरी आहे पर्यटन भूगोल. पर्यटन भूगोल ही नव्याने विकसित झालेली आत्ताची शाखा आहे. यामध्ये औद्योगिकरण झाल्यानंतर जे मानसिक ताण जो निर्माण होतो तो ताण कमी करण्यासाठी कुठेतरी विश्रांती, आराम, मनोरंजन हवं आहे, यासाठी लोक म्हणजे पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यानुसार पर्यटनाचे प्रकार, पर्यटकाचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यांचे हेतू वेगवेगळे आहेत, नियोजन कसं करायचं, त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था कशी करायची, या संदर्भातला सगळा अभ्यास आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा आहे औद्योगिक भूगोल. औद्योगिक भूगोलामध्ये आपल्याला जगामध्ये जे काही औद्योगिकरण झालं त्यानुसार उद्योगाचं केंद्रीकरण कुठे झालेलं आहे, विकेंद्रीकरण कुठे झालेलं आहे, त्या बाजारपेठा कशा आहेत, मजूर पुरवठा कुठे मिळू शकतो, एखाद्या उद्योगाचं केंद्रीकरण करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या भौगोलिक घटक आवश्यक आहेत, तिथे बाजारपेठ कशी निर्माण होऊ शकते, कशा पद्धतीने तिथं तो उद्योग उभा राहू शकतो, या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भातला अभ्यास आपल्याला औद्योगिक भूगोल या शाखेत केला जातो. विपणन भूगोल म्हणजे जे काही उत्पादित झालेला माल आहे आपला तो ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. त्यासाठी मार्केटिंग महत्वाचं असतं आणि त्या मार्केटिंगच्या मार्फत आपण वेगवेगळे मॉल असतील, काही घाऊक व्यापारी असतील, ठोक व्यापारी असतील, यांच्यानुसार आपण तो माल ग्राहक पेठेमध्ये किंवा ग्राहकांपर्यंत आपण तो पोहोचवतो. तसेच काही वेगवेगळे महोत्सव लावतो, तांबे महोत्सव असेल, आंबा महोत्सव असेल, यासारखे महोत्सव लावतो की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला विपणन भूगोल, मार्केटिंग जिओग्राफी हा महत्वाचा विषय आपल्याला किंवा महत्वाची शाखा ही आपल्याला जाणवते. त्यानंतर पुढचा आहे व्यापारी भूगोल. हाही तसाच की विपणन व्यापार जो आहे आपला त्यानुसार की एखाद्या ठिकाणी मागणी तसा पुरवठा, त्यानुसार व्यापाराचे घटक कोणते कोणते आहेत, व्यापारासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, जागतिक व्यापारी संघटना कशा आहेत, या संदर्भातल्या मध्ये आपल्याला अभ्यास केला जातो. पुढचा आहे वाहतूक भूगोल. साहजिकच ज्या राज्याचं, ज्या देशाचं नेटवर्किंग, ट्रान्सपोर्ट नेटवर्किंग जेवढं चांगलं, फास्ट, तेवढा तो देश प्रगत असा समजला जातो. आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही आपले मार्ग आहेत, वाहतुकीचे प्रकार, जलवाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, यानुसार आपण आपला विकास कशा पद्धतीने करू शकतो, कुठल्या ठिकाणी कोणती वाहतूक तयार होऊ शकते. पर्वतीय पठारी प्रदेश असल्यामुळे आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी, जिथं काही ठिकाणी आपल्याला रेल्वे नेता येत नाही, मग अशा ठिकाणी कोणत्या पद्धतीने आपल्याला वाहतूक प्रोव्हाइड करता येईल किंवा देता येईल, हे सगळं यामध्ये पाहता येत आपल्याला. त्यानंतर पुढचा आहे साधन संपदा भूगोल. यामध्ये साहजिकच म्हणजे एखादी माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्याची ज्यामध्ये ताकद आहे किंवा जे भागवले जातात त्यांना काय म्हणलं जातं, साधन संपदा. मग आता हे साधन संपदामध्ये वेगवेगळी आपली पाणी आहे, मृदा आहे, वनस्पती आहेत, त्याच पद्धतीने वेगवेगळे प्राणी आहेत, ऊर्जा साधने आहेत, खनिज संपत्ती आहे, हे सगळे जे काय आहेत हे कुठल्या भागात आहे, काय आहे, हे भूगोलाच्या मार्फत आपल्याला लक्षात येतं. म्हणून साधन संपदा भूगोल हा एक महत्वाची शाखा आपल्याला यामध्ये अभ्यासाला मिळते. पुढे आहे
पुढचा पॉईंट येतो त्याच्यामध्ये सामाजिक भूगोल. सामाजिक भूगोल म्हणजे समाजामध्ये माणूस कशा पद्धतीने आहे आणि त्यानुसार ह्या वेगवेगळ्या शाखा आपल्या ज्या काय आहेत त्या विकसित झालेल्या आहेत. यामध्ये पहिली जर बघितली तर राजकीय भूगोल, त्यामध्ये राज्याच्या सीमा असतील, राज्याचे काही घटक असतील किंवा कशा पद्धतीने साधन संपत्तीचा विस्तार होऊ शकतो, कशा पद्धतीने राजकीय नेतृत्व असेल, राज्यसीमा असतील, ह्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. पुढचा घटक आहे आपला लोकसंख्या. आता लोकसंख्या जो आहे, ह्या लोकसंख्या म्हणजे साधन संपत्ती समजली जाते आणि ह्या लोकसंख्या भूगोलानुसार एखाद्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे, कमी आहे, तिथे वाढ कशी झालेली आहे, लिंग गुणोत्तर कसं आहे, स्थलांतर का होतंय, कशासाठी होतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला येतो आणि तिथल्या लोकसंख्येनुसार तिथला प्रादेशिक विकास आपल्याला करता येतो. त्यामुळे लोकसंख्या भूगोल हा महत्वाची एक शाखा की ज्याच्या आधारे त्या प्रदेशाचा आपल्याला विकास करता येत असतो. ऐतिहासिक भूगोल ते साहजिकच ज्याला भूगोल माहिती तो इतिहास घडवतो. शिवाजी महाराजांचं आपल्याकडे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या दरीखोऱ्या माहिती होत्या म्हणून त्यांना इतिहास घडवता आला. त्यामुळे ऐतिहासिक भूगोलामध्ये किंवा इतिहासामध्ये भूगोलाचं जे स्थान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ऐतिहासिक भूगोल ही एक शाखा आपल्याला अभ्यासाला मिळते. त्यानंतर मानवी वसाहती. साहजिकच मानवी वसाहतीमध्ये प्रमुख दोन प्रकार आहेत, ग्रामीण आणि नागरी वसाहत. दोन्हीचीही वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. त्या वैशिष्ट्यानुसार त्या ठिकाणी कोणत्या गरजा अपेक्षित आहेत यांचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतो आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर नागरिक वसाहतीमधले काही समस्या असतील, ग्रामीण वसाहतीतल्या काही समस्या असतील, त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला मिळतो. सांस्कृतिक भूगोल तर साहजिकच भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीची लोक राहतात किंवा जगामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीची लोक राहतात. त्यांचा अभ्यास करणे, त्यांचा धर्म, जाती, त्यांचे उद्योग, त्यांचे वस्ती कशी आहे, त्यांचे संगीत कसं आहे, कला कशी आहे, सामाजिक रूढी परंपरा कशा आहेत, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला सांस्कृतिक भूगोलामध्ये करता येतो. त्यानंतर पुढचा आहे लष्करी भूगोल. भारतामध्ये पर्वत, पठार, मैदान ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे अशा भागामध्ये ह्यामध्ये जर अभ्यासाचं म्हणलं आपल्याला तर एखाद्या युद्धजन्य पातळी किंवा लष्कराला तिथल्या प्रादेशिक रचनेनुसार काही योजना करायची असेल, युद्धजन्य योजना, तर तिथला प्रादेशिक घटक माहिती पाहिजे आणि त्यासाठी लष्करी भूगोल याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर वर्तणूक भूगोल, ह्यामध्ये पण तसंच पर्वत, पठार, मैदानामध्ये माणसाचं वर्तणूक कसं आहे तिथले, त्या वर्तणुकीचा अभ्यास, तिथं असणाऱ्या सामाजिक किंवा जे काही प्राकृतिक घटक आहेत त्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायला मिळतो. नंतर पुढचा आहे गुन्हेविषयक भूगोल. तर साहजिकच मानवी वसाहती वाढल्या त्यामुळे अनेक गुन्हेगारी वाढली. चोर, दरोडेखोर यांचं जे काय आहे वर्तणूक आहे ती वाढली. मग याच्यावरती आळा बसवण्यासाठी काही तिथंच ती लोक का करतात असं अशा पद्धतीने त्यासाठी या शाखेचा एक नव्याने ही शाखा उदयास आली. त्यानंतर पुढचा आहे वैद्यकीय भूगोल किंवा आरोग्य भूगोल. साहजिकच एखादं भौगोलिक ठिकाण जर आपल्याला आरोग्यदायी, आल्हाददायक वाटत असेल तर अशा ठिकाणी जाऊन आराम करणे असेल, अशा ठिकाणी जाऊन थोडा वेळ घालवणं असेल, हे महत्वाचं असतं की जेणेकरून त्यातनं आपलं आरोग्य किंवा आपलं संतुलन साधणार असेल तर आपण अशा ठिकाणी जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे भौगोलिक घटक जे आहेत त्या भौगोलिक घटकांनुसार माणूस आपल्या म्हणजे कोकण असेल आपल्याला किंवा माथेरानसारखं ठिकाण असेल की अशा ठिकाणी आपण सहज जायचं हे करतो की तिथे जाऊन आल्यानंतर आपल्याला खूप शांत, खूप प्रसन्न वाटतं चापण्यामध्ये. म्हणून या शाखेचाही अभ्यास आपल्याला करता येतो. धन्यवाद. आपल्याला कसा वाटला तो व्हिडिओ ते सांगा बा. धन्यवाद.